रावळी मंदिरी. निसर्ग शांत वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट, नारळी पोफळींच्या बागा आणि आमराईचा गर्द सुहास, असं हे आल्हाददायक प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं ते फक्त कोकणातच. कोकणातली सगळी गावं सुद्धा सण, संस्कृती, समारंभ यांनी समृद्ध आहेत. खेळीमेळीचं वातावरण आणि पाहुणचार यांनी इथं येणारा आगंतुक सुद्धा भारावून जातो. उंच सखल वाटांनी सजलेल्या या गावांमध्ये धार्मिक सलोखा दाखवणारं, गावाचं रक्षण करणारं असं एखादं ग्रामदैवत या गावांमध्ये असतंच. रत्नागिरीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पावस. श्री स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही पवित्र भूमी पावस. रत्नागिरीवरून पावसकडे जाताना सुंदर मनमोहक असा समुद्र आपलं लक्ष वेधून घेतो. रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईने बहरलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत आपण नवलाई मंदिराकडे येतो. अतिशय आकर्षक बांधणीतलं आणि तपकिरी लाल रंगसंगती असलेलं एक मंदिर दुरूनच तुमचं लक्ष वेधून घेतं. दुरून दिसणारं हे सुंदर लाल आणि करड्या रंगाच्या आकर्षक रंगछटेमधलं शिखर आणि मंदिर परिसर पाहूनच भाविकांची पावलं नक्कीच या मंदिराकडे वळतात. मंदिराच्या उंच प्रवेशद्वारातून आत जाताना भक्तीने भारावून आपण नतमस्तक होतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर कधी न पाहिलेल्या अशा काही काळ्या पाषाणातल्या देवींच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. नवला देवी म्हणजेच नवलाई. ही नवला देवी पावस पंचक्रोशीतली ग्रामदेवता. मंदिरात प्रवेश करतानाच आपल्या लक्षात येतं इथल्या सभा मंडपाची भव्यता. अतिशय साध्या बांधणीतला पण आकर्षक अशा पद्धतीने बांधलेला हा सभा मंडप. हे मंदिर फार पुरातन असल्याचं इथले गावकरी सांगतात. जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करताना ऐतिहासिक सौंदर्य जपत या मंदिराचं बांधकाम पूर्ण जांभ्या दगडात केलं गेलंय. लाकडी दरवाजाचं कोरीव काम करताना पंचक्रोशीतल्या कलावंतांकडून त्याचं बांधकाम केलं गेलं. नमस्कार.
आपली ही ग्रामदेवता नवलादेवी ही पूर्णगड किल्ल्यापासून ते पावस गावापर्यंत असे या संपूर्ण गावाची मुख्य प्रमुख अशी ग्रामदेवता आहे. आणि या मंदिरामध्ये इथे प्रमुख देवता नवलादेवी, रवळनाथ, पावणादेवी, पूर्वी देवी, निनाई देवी, ब्राह्मणी खरं आणि विठ्ठलादेवी अशा प्रमुख देवता आहेत. या देवीचं मूळ स्थान इथे शेजारीच एक 4 किलोमीटरवरती मेरवी म्हणून गाव आहे. तिथे या देवीचं मूळ स्थान आहे. त्याला देवीचं माहेरघर असं म्हणतात. या देवस्थानामध्ये वार्षिक असे उत्सव परंपरेने पूर्वापार चालत आलेले ठरलेले आहेत. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत हे सगळे उत्सव हे मानकरी, अधिकारी मानकरी, गुरव, ग्रामस्थ यांच्यामार्फत दरवर्षी ज्याच्याप्रमाणे मानाप्रमाणे प्रत्येकाला पूर्वापार कार्य वाटून दिलेली आहेत त्याच्याप्रमाणे ती कार्य होत असतात. आणि यातले प्रमुख असे उत्सव आपण म्हटले तर 2 आहेत. एक नवरात्र देवीचं दसरा आणि शिमगा उत्सव. आणि आषाढ महिन्यामध्ये मेरवी येथे माहेर जे देवीचं आहे तिथे पालखी पूर्ण जी आपली सोन्याची रूपं जी आहेत ती लावून पालखी सजून मेरवी इथे जाते. नवरात्रात इथे 10 दिवस उत्सव असतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. घटस्थापना केलेली असते. दसऱ्याच्या दिवशी मोठा उत्सव होतो. आणि शिमग्यामध्ये फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी पालखीमध्ये देवीची रूपं लावली जातात. आणि त्याच्यानंतर पूर्ण गाव घेतला जातो आणि होळीचा उत्सव शिमग्याचा होतो. प्रत्येक घरोघरी पालखी जाते. तिथे लोकांच्या नवस राखणा, मनोकामना काय असतील त्या पूर्ण होतात. आणि असा आनंदाने सगळा गाव, सर्व जाती एकत्र मिळून मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात. आणि त्या निमित्ताने सगळा गाव एकत्र येतो. आणि या नवलादेवीप्रती सर्व गावाची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सव आणि शिमगोत्सव हे 2 प्रमुख सण या मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिमगोत्सवात देवीची पालखी गावोगावी फिरवली जाते. भाविक खडा नारळाने तिची ओटी भरतात आणि मनोभावे दर्शन घेतात. लोकांची ही ग्रामदेवता असल्याने शिमग्यामध्ये पूर्ण गावातले आणि गावाबाहेरील लोक सुद्धा या देवीच्या दर्शनाला येतात. 9 दिवसात अनेक कार्यक्रमांनी या ठिकाणी जागर केला जातो.
नवरात्र आणि शिमगोत्सवामध्ये या देवींना सोन्याची रूपं लावली जातात. श्री आई नवलादेवीचा पूर्व इतिहास अगदी चिपळूणपासून तो पावसपर्यंत झालेला आहे. असा तिचा प्रवास आहे. ज्या वेळेला दशमीला रूपं लागतात पालखीमध्ये शिमग्यामध्ये, त्यावेळेला शितप नावाच्या एका व्यक्तीने या ठिकाणी देवीला आणलं. त्याच माणसांच्या खांद्यावर बसून ती शितपाला भेटायला जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पूर्णगड किल्ल्यात जाते आणि त्या ठिकाणी पूर्णगड किल्ला आणि दुसऱ्या दिवशी खारवीवाडा अशी घरं घेऊन आमची पालखी संपूर्ण गावात फिरते. पूर्णगड किल्ला पेशवे बांधत होते, त्यावेळेला त्या किल्ला बांधताना फार अडचणी आल्या आणि त्या अडचणी कशा दूर करायच्या असा त्यांना प्रश्न पडला. त्यावेळी तिथल्याच लोकांनी त्यांना असं सांगितलं की या ठिकाणी एक पुरातन असं देवीचं मंदिर आहे आणि ती देवी नवसाला पावते. त्या पद्धतीप्रमाणे इथे नवस बोलल्यानंतर तो किल्ला पूर्ण झाला आणि म्हणूनच त्या गावाचं पूर्वी पेठ हे नाव होतं. किल्ले बांधण्याचं काम पूर्ण केलं म्हणून त्या किल्ल्याला नाव पूर्णगड असं झालं आणि आता तो गाव पूर्णगड या नावाने प्रसिद्ध आहे. दशमीला रुपये लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची पालखी तिथले लोक येऊन किल्ल्यात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी संपूर्ण घरोघरी फिरवली जाते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी खारवीवाड्यामध्ये जाते पूर्णगडच्या, कारण खारवी लोकांनीच त्यावेळेला आपल्या होड्या दिल्या होत्या म्हणून त्यासाठी त्या खारवी लोकांच्या इथे आपली पालखी जाते. आज आमच्या ह्या गावाने 19/12/2011 रोजी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. सर्व गावाने या ठिकाणी श्रमदान केलं. काहींनी आर्थिक स्वरूपात, काहींनी आपले श्रम या ठिकाणी दिले आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आज आम्ही 25 जरी ट्रस्टी असलो तरी संपूर्ण गाव आम्हाला वेळोवेळी मदत करत असतो, आम्हाला सहकार्य करत असतो. त्याचमुळे आम्ही हे मंदिर एवढं बांधू शकलो. नवलादेवी ही शक्तीचं म्हणजेच आद्य शक्तीचं रूप मानली जाते. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गुहागर तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पाटण परिसरातील अनेक गावांमध्ये ती ग्रामदेवता म्हणून पूजली जाते, तर काही ठिकाणी ती कुलदैवत आहे. गावाच्या वेशीचं रक्षण करणारी संरक्षक देवी म्हणून तिची ख्याती आहे. संकटसमयी मनोभावे तिची आळवणी केल्यास ती भक्तांच्या मदतीला धावून येते अशी अढळ श्रद्धा भाविकांमध्ये. तिची पूजा हा कोकणातील लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दुष्काळ, वादळ वारे, कौटुंबिक संकट आणि गावावरील आपत्ती दूर व्हाव्यात यासाठी तिची आराधना केली जाते. आज जसा तुझा उत्सव आपला साजरा करतात त्याप्रमाणे त्यांच्या हातून काय करून नको चुका होतील त्या भाल करून अशी त्यांना चांगली बुद्धी देऊन त्यांच्याकडनं उत्सव आपला साजरा करून घे. मतला का मतला पुरावा कर, धंदा उद्या करतील. जिथे जिथं गावात जातील, परदेशात जातील, मुंबईच्या दिशेत जातील, तिथं हातीपाय सांभाळून त्यांच्या ज्या मनात इच्छा आहेत त्या इच्छा परिपूर्ण करून आज त्यांची जी काय येवलेली कामं आहेत ती कामं परिपूर्ण कर आणि ह्या शेंड्यापासून खालच्या शेंड्यापर्यंत गाव चतुर्शीमीची रखवाली करणे माते बरं कर. नवलादेवीची मूर्ती काही मंदिरात उभी तर काही ठिकाणी बसलेल्या स्वरूपात आढळते. काही मंदिरांमध्ये केवळ तिचे मुख किंवा स्वयंभू शिळेचे पूजन केले जाते. या स्वयंभू स्वरूपाला भूमका असंही संबोधलं जातं. काही ठिकाणी नवलादेवी, पावणाई आणि वाघजाई या तिन्ही देवींची बहिणींच्या स्वरूपात पूजा केली जाते. ज्या ठिकाणी नवलादेवीचं मंदिर आहे त्या प्रत्येक ठिकाणचा इतिहास शेकडो वर्ष जुना आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारी आणि गावाचं रक्षण करणारी अशी ही नवलादेवी म्हणजे गावावरील संकट दूर करणारी मायमाऊलीच. जागृत देवता म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने तिची पूजा करतात. रावळी मंदिरी. याच नवलादेवीच्या मंदिर परिसरात भगवान शंकरांचं म्हणजेच सोमेश्वराचं एक प्राचीन मंदिर पाहायला मिळतं. येथील नक्षीदार कोरीव काम आणि प्राचीन स्थापत्य शैली विशेष उल्लेखनीय आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं छत लाकडी खांबावर उभारलेलं आहे. लाकडी वासे एकमेकांच्या खोबणीत अचूक बसवून ही अद्वितीय रचना साकारण्यात आली आहे. पारंपरिक स्थापत्य कलेचा हा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळीही मूळ वास्तुशैली जपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
जुन्या कलाकुसरीची धाटणी कायम ठेवत कुशल कारागिरांकडून काम केलं जातंय. स्थानिक तसंच पंचक्रोशीतील अनुभवी कारागिरांच्या मदतीने हा अमूल्य वारसा जतन केला जातोय. गौतमी नदीच्या शांत किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवतं. मंदिर परिसरात प्राचीन गणेश मूर्तीही पाहायला मिळते. आज तिचं स्वरूप बऱ्याच प्रमाणात झिजलेलं असलं तरी तिच्या अस्तित्वावरून या मंदिराच्या प्राचीनतेची कल्पना येते. सध्या गौतमी नदीवर पूल बांधण्याचं काम सुरू असून त्यामुळे श्री स्वामी स्वरूपानंद समाधी स्थानाकडे जाण्यासाठी अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे. इथे आल्यानंतर निवांत मुक्काम करावयाचा असल्यास जवळच स्वामी भक्त निवासाची व्यवस्था आहे. तसंच खाजगी निवास आणि इतर आवश्यक सुविधा देखील उपलब्ध आहेत. अशा या निसर्गरम्य परिसरातील जागृत नवलादेवी मंदिराला आपण अवश्य भेट द्या आणि अध्यात्म, इतिहास आणि स्थापत्य कलेचा आगळा वेगळा अनुभव घ्या. जावळी मंदिरी लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंद पूजिन भावे उवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम जीवन कायेन वाचा मन्येन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण. राजस तुझिया पद कमळावर राजस तुझिया पद कमळावर मन तू मन वाहुनी नवलाई आरती तुझी करीतो हे अंबे आरती तुझी करीतो जगदंबे आरती तुझी करीतो. राजस तुझिया पद कमळावर मन तू मन वाहुनी नवलाई आरती तुझी करीतो हो ये आरती तुझी करीतो जगदंबे आरती तुझी करीतो. पावस गावी तू अवतरली पावस गावी तू अवतरली गौतमी माई जागतीरी गौतमी माई जागतीरी. अज्ञान मी तू मजमती देई अज्ञान मी तू मजमती देई हे नवलाई माऊली आरती तुझी करीतो हो अंबे आरती तुझी करीतो जगदंबे आरती तुझी करीतो. राजस तुझिया पद कमळावर राजस तुझिया पद कमळावर मन तू मन वाहुनी नवलाई आरती तुझी करीतो हो अंबे आरती तुझी करीतो.
जगदंबे आरती तुझी करीतो श्रद्धा सुमने तुझ लावाऊ श्रद्धा सुमने तुझ लावाऊ भक्तीचा दीप तुझ लागाऊ भक्तीचा दीप तुझ लागाऊ शुभ आशिष तू मजला देई शुभ आशिष तू मजला देई हे नवलाई माऊली आरती तुझी करीतो हो अंबे आरती तुझी करीतो जगदंबे आरती तुझी करीतो राजस तुझिया पद कमळावर राजस तुझिया पद कमळावर मन सुमनवा मुनी नवलाई आरती तुझी करीतो अंबे आरती तुझी करीतो जगदंबे आरती तुझी करीतो जगदंब उदयो सुजगदंब श्री नवला देवी माता की जय.